तर बघा मंडळी, आता ही जी बिस्किट तुम्ही बघता इथे, तर हे अतिशय वेगळी बिस्किट आहे आणि हे गॅसवरती बेक केलेले आहे. आणि बघा आतून याची हे क्वालिटी पहा किती छान दिसते आहे. एकदम खुसखुशीत तुम्हाला हातावर सुद्धा दाखवते मी. आणि बघा किती रवाळ आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे आणि विदाऊट ओव्हन गॅसवरती हे बिस्किट मी तयार केलेले आहे. आणि एकदम वेगळ्या पद्धतीचे बिस्किट आहे. माझ्या क्लासची ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे बिस्किट मी कशाप्रकारे बनवले आहे. तर बघा, आता बिस्किटांसाठी आपल्याला एवढं मटेरियल लागणार आहे. तर आता इथे घेतलेलं आहे मी 100 ग्रॅम तूप. आणि हे तूप मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं 10 मिनिटासाठी, कारण आपल्याला घट्ट तूप इथे लागणार आहे. तर आता याचबरोबर घ्यायचं आपल्याला 2 टेबलस्पून मिल्क पावडर. तर मिल्क पावडरमुळे आपल्या बिस्किटांची टेस्ट अतिशय छान लागते, म्हणून मिल्क पावडर हे नक्की वापरा. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 60 ग्रॅम गूळ. तर तुमच्याकडे जर हा गूळ नसेल तर तुम्ही ब्राऊन शुगर किंवा साधी शुगर सुद्धा घेऊ शकता. आणि 1 टेबलस्पून आपल्याला व्हाईट साखर घ्यायची आहे. आणि आता इथे 1 टीस्पून आपल्याला कॉफी पावडर घ्यायची आहे. आणि 1 टेबलस्पून कोको पावडर घ्यायची आहे. आणि आता इथे घ्यायचा आहे आपल्याला हा मैदा. तर हा मैदा जो घ्यायचा आहे आपल्याला, तो 150 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि 1/4 कप आपल्याला इथे अक्रोड घ्यायचे, हे चॉप केलेले. आणि त्याचबरोबर घ्यायचं आपल्याला 1/4 टी-एस-पी बेकिंग पावडर. तर बघा, बेकिंग सोडा घ्यायचा नाही, ही बेकिंग पावडर घ्यायची आहे. आणि 1 पिंच आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे. तर हे पूर्ण साहित्य आपल्याला ह्या बिस्किटांसाठी लागणार आहे. तर चला बघूया आपण आता आपली पुढची स्टेप काय आहे ती. तर आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला हे जे तूप आहे घट्ट केलेलं, तर हे तूप काढायचं आहे. तर आता हे तूप जे आपण घेतलेलं आहे, तर एका बीटरने हे तूप आपल्याला एकदम छान असं फ्लफी करायचं आहे. तर बघा, याने काय होईल, आपलं हे जे तूप आहे याचा कलर चेंज होईल. आणि तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. ते विस्कर जे मिळतं आपलं हँड मिक्स विस्कर, तर त्याने सुद्धा आपण हे असं घरच्या घरी करू शकतो. तर बघा, आता हे जे बीटर आहे तर त्या बीटरने मी हे फिरवते आहे. तर बघा, याचा कलर जो आहे तो कलर चेंज होतो आहे. तर याने काय होतं, आपले हे जे बिस्किट आहे तर हे छान असे क्रंची तयार होतात. त्यामुळे हे तुमच्याकडे जर बीटर असेल तर बीटर तुम्ही नक्की, हे जे तूप आहे तर हे तूप नक्की फेटून घ्या. तर आता याचा कलर सुद्धा चेंज झाला आहे. तर आता आपल्याला यात टाकायचं आहे, आपण मगाशी जे गूळ घेतला होता 60 ग्रॅम, तर तो गूळ आपल्याला यात टाकायचा आहे. आणि हे गूळ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला बीटरच्या साहाय्याने हे छान असं एकजीव करायचं आहे. तर बघा, आता आपला हा जो गूळ आहे तर हा पूर्ण यात विरघळला पाहिजे. तर आता याचा सुद्धा जो कलर आहे तर तो कलर चेंज होतो. म्हणजे आपलं हे जे तूप आणि गूळ जे आहे तर हे छान असं फेटलं गेलेलं आहे, यावरून आपण ओळखायचं. तर बघा, आता हे फिरवायला मला इथे 5 मिनिट लागलेले आहे. आणि पहा, आता त्याचा कलर पहा किती छान असा चेंज झालेला आहे. तर आता बघा, इथे घ्यायची आपल्याला एक चाळणी. आणि ह्या चाळणीवर टाकायचं आहे आपल्याला मैदा. तर आता आपण हे जे ड्राय इन्ग्रेडियंट जे घेतलेले आहे तर ते सर्व आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. तर आता इथे घ्यायची आहे कॉफी पावडर. तर हे कॉफी पावडर घेतल्यानंतर यात टाकायचं आहे आपल्याला आता कोको पावडर. तर हे 1 टेबलस्पून आपण इथे कोको पावडर घेतलेली आहे, तर ती सुद्धा आपल्याला यात टाकायची आहे. आणि याचबरोबर घ्यायचं आहे आपल्याला आता बेकिंग पावडर आणि मिल्क पावडर सुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत. तर बघा, आता ही मिल्क पावडर टाकलेली आहे. सर्व जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे तर ते सर्व आपल्याला यात टाकायचं आहे. तर आपण मीठ सुद्धा यातच टाकून घेणार आहोत. तर हे मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता हे पूर्ण आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बघा, आता हे चाळल्यानंतर काय होतं, हे जे आपलं बॅटर असतं बिस्किटांचं म्हणा किंवा केकचं म्हणा, तर हे असं हलकं तयार होतं. त्यामुळे नक्की हे चाळून घ्यायचे. जे ड्राय इन्ग्रेडियंट्स असतात ते चाळण्याशिवाय तुम्ही वापरू नका. तर बघा, आता हे पूर्ण चाळून इथे माझं झालेलं आहे. आणि हे पूर्ण पावडर वगैरे छान अशी तयार झालेली आहे याची. तर आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. तर आता इथे मी काही दूध वगैरे काहीच वापरणार नाही. आपलं हे जे मेजरमेंट आहे तर अतिशय परफेक्ट आहे. आणि या मेजरमेंटप्रमाणे जर तुम्ही बिस्किट घरी तयार केले तर तुमचे बिस्किटसुद्धा माझ्यासारखेच तयार होतील, आणि तेही गॅसवरती. तर आता इथे घेतलेलं आहे 1/2 टी-एस-पी आपण व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे इथे. तर आपले हे जे बिस्किट आहे तर यांना छान असा स्मेल तयार होतो. तर तुम्हाला जर हे स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आता हे पूर्ण जे बॅटर आहे तर आपल्याला छान एकजीव करायचं आहे. आणि याचा असा मऊसूत आपल्याला गोळा तयार करायचा आहे. तर बघा, आता इथे हाताने मी हा गोळा छान तयार करणार आहे. आणि हा गोळा तयार झाल्यानंतर आता एका ट्रेवरती मी हा गोळा काढणार आहे. आणि यात आता आपल्याला टाकायचं आहे जे आपण चॉप केलेले अक्रोड घेतले होते, तर ते अक्रोड आपल्याला यात टाकायचे आहे. तर बघा, ही जी स्टेप आहे तर ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा काय करतो आपण, जेव्हा ते हे
गोळा तयार करतो तेव्हा आपण यात टाकतो, काही आपल्याला ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे असेल ते आपण तेव्हाच टाकतो. पण आता ह्या क्लासमध्ये आम्हाला असं सांगितलं, की ते हे जे आपण टाकतो कोरडं ड्रायफ्रुट्स वगैरे, तर हे नंतर या गोळ्यामध्ये टाकायचे. म्हणजे काय होतं ना, ते खायच्या वेळेस एकदम दातामध्ये असं क्रंचीपणा येतो आणि आपण त्या गोळ्यामध्ये जर टाकलं आधीच, तर तो असा मऊ पडतो, म्हणजे क्रंची राहत नाही. म्हणून हे गोळा तयार झाल्यानंतर या ड्रायफ्रुट्स टाकायचे. तर आता हे छान आपल्याला असं एकजीव करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, पहा इथे गोळा किती छान आपला तयार झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या ज्या गोळ्याचं वेट आहे ते करून घेणार आहोत. म्हणजे आपला हे जो गोळा आहे तो किती ग्रॅम तयार झालेला आहे हे आपण बघू आता. तर बघा इथे जवळ-जवळ 250 ग्रॅमला थोडं कमी आपला हा गोळा इथे तयार झालेला आहे. आणि आता इथे गॅसवरती आपण हे बिस्किट तयार करणार आहोत, तर त्यात खाली टाकायचं आहे आपल्याला हे मीठ. हे जे मीठ आहे, तर हे मीठ मी नेहमी वापरतो, त्याचा कलर चेंज झालेला आहे. ते मीठ टाकल्यानंतर यात टाकायची आपल्याला एक स्टँड. तर आता हे स्टँड टाकल्यानंतर आपल्याला हे जे कढई आहे, तर ही आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी छान अशी कडक तापवायची आहे. तर हे जर कडक नाही तापली आपली कढई आपली ते मीठ, तर हे आपले बिस्किट आहे अशी छान बेक होणार नाही. तर ही काळजी तुम्ही घ्या आणि ते जे मीठ आणि कढई आहे तर ती छान अशी प्रीहीट करा. तर आता इथे घेतलेली आपण 1 टेबलस्पून आपण साखर आणि त्यात थोडे हे अक्रोड मी बाजूला काढलेले होते. तर आपल्याला बिस्किटाच्या वरती गार्निशिंगसाठी हे लागणार आहे. तर आता इथे घेतलेली मी ॲल्युमिनियमची एक प्लेट आणि त्याला थोडं तूप लावलेलं आहे आणि यावरती आपण हे जे बिस्किट आहे, तर ते बेक करणार आहोत. तर बघा आता इथे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही इथे हे बिस्किट तयार करू शकता. आणि बघा आता इथे आपलं हे बिस्किट जे आहे ते तयार झालेलं आहे. आणि आता मगाशी आपण जे साखर आणि अक्रोड चॉप केलेले आपण एकत्र केलेले होते, तर ते याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी लावणार आहोत. तर बघा या प्रकारे आपल्याला ते वरती लावायचं आहे. तर ही जी साखर आहे, तर या साखरेमुळे सुद्धा आपले हे जे बिस्किट आहे, तर याची चव एकदम वेगळी लागते. तर तुम्ही हे बिस्किट नक्की घरी बनवा आणि तुमचे बिस्किट कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर आता याप्रमाणे आपण सर्व बिस्किट इथे तयार करणार आहोत. तर आता हे बिस्किट एवढे या प्लेटवरती बसलेले होते आणि अजून गोळा शिल्लक होता, तर तो मी नंतर बेक करणार आहे. तर आता इथे कढईसुद्धा छान आपली तापलेली आहे. आणि आता ही इथे जी तापलेली कढई आहे, तर आपल्याला इथे एकदम हळू आपल्याला इथे काम करायचं आहे, कारण खूप गरम आहे कढई आणि मीठ पण आपलं गरम आहे. तर एकदम हळू आपल्याला इथे काम करायचं आहे. तर आता इथे हे प्लेट ठेवायची आपल्याला या कढईमध्ये. तर बघा आता हे प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला हे जे बिस्किट आहे, तर हे 20 मिनिट इथे बेक करायचे आहे. तर 20 मिनिटांनंतर आपण बघूया आपले हे बिस्किट कशाप्रकारे बेक झाले ते. तर आता इथे 20 मिनिट झालेले आहे आणि बघा आता आपल्या बिस्किटांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आणि बघा ओव्हनमध्ये जसे बिस्किट तयार होतात, त्यापेक्षाही सुंदर आपले बिस्किट तयार झाले. त्यांना छान असे क्रॅक पण पडलेले आहे. तर आता गाळ झाल्यानंतर बघूया आपले बिस्किट कसे झालेले आहेत. तर मी खाली उतरवलेली आहे प्लेट आणि गाळ झाल्यानंतर तुम्हाला मी हे बिस्किट दाखवते. तर बघा आता एका ट्रेमध्ये हे बिस्किट सर्व काढून घेतलेले आहे मी आणि खालून पहा त्याला किती छान असा कलर आलेला आहे. अगदी ओव्हनपेक्षाही छान आपले बिस्किट इथे गॅसवर तयार झालेले आहे. आणि आता तुम्हाला मी हे हातावरती असे चुरून दाखवते, की अतिशय असे मऊ आपले बिस्किट, तर असं कोणतंच बिस्किट हातावरती चुरलं जात नाही. तर पाहता किती रवाळ आपले बिस्किट तयार झालेले आहे. तर चला मंडळी, अशाच आपल्या बिस्किटांच्या नवीन-नवीन रेसिपी पाहायला चॅनलला नक्की व्हिजिट द्या.